लाडकीपर्यंत लाडक्यात तुमच्यावर मोठी कारवाई या ठिकाणी होणार आहे. तुमच्यासाठी एक मोठा झटका या ठिकाणी भेटलेला आहे. 23वा हप्ता कुणाला भेटणार, 23वा हप्ता कुणाला नाही भेटणार आणि कोणत्या लाडक्याताईवर कारवाई होणार, कोणत्या लाडक्याताईकडून पैसे परत घेतले जाणार, एक सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली. तर कोणत्या लाडक्याताईंना मोठा झटका भेटणार आहे, कुणाला पैसे भेटणार नाहीत आणि कुणाला 23वा हप्ता भेटणार आणि मागचे जर हप्ते तुम्हाला 21वा 22वा भेटला नसेल तो हप्ते तुम्हाला भेटणार आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आले. लाडक्याताईंनो मोठा झटका तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. लाडक्या बहिणीसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. चला, लाडक्याताईंनो एक मोठी अपडेट आली म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला. 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. 2 दिवस या ठिकाणी, 2 दिवस सोडा, आता एकच दिवस शिल्लक राहिलाय. मग या एक दिवसामध्ये हप्ता भेटणार आहे का पुढचा, तर किंवा कधी हप्ता नेमका भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. चला, व्हिडिओला सुरुवात करतो. 23वा हप्ता म्हणजेच कोणता, मे महिन्याचा हप्ता. या मे महिन्याच्या हप्त्यासाठी मोठा झटका या ठिकाणी भेटणार आहे. या महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद होणार आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार का? आता कोणत्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार, मग याचा अर्थ असं होतो का लाडकी बहीण योजनाच बंद पडणार आहे? असं होणार नाहीये लाडक्याताईंनो, हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं. पण बऱ्याच लाडक्याताईंवर कारवाई देखील होणार आहे. सरकारच्या मोठ्या हालचाली झाल्या. तुम्हाला ब्रेकिंग न्यूज दाखवणार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्याचबरोबर कोणत्या महिलांना या ठिकाणी मिळणार आहे. मग काही असं समजू नका की सगळ्याच लाडक्याताईंना हप्ते भेटणार नाहीत. 23वा हप्ता जो म्हणजे मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी 100% तुम्हाला भेटणार. कोणत्या लाडक्याताई पात्र असणार आहेत, कोणत्या अपात्र असणार आहेत, सगळं सांगणार आहे. त्याचबरोबर हप्ता वाटप नेमका केव्हा होणार आहे, GR नेमका कधी येऊ शकतोय, हप्ता वाटप नेमका कधी होऊ शकतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. चला, आता व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनासाठीची TV9 ची बातमी तुमच्या समोर दाखवली. TV9 ची बातमी आहे लाडक्याताईंनो, ब्रेकिंग न्यूज आहे. काय बघा, या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडफडकी निर्णय. एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का या ठिकाणी भेटणार आहे. मोठा धक्का, मोठा झटका आणि सरकारचा तडफडकी एक निर्णय झालेला आहे. सरकारने एक मोठा तडफडकी निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय असणार आहे, TV9 ची बातमी आहे. महत्त्वाची बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर लाडक्याताईंनो अजून एक तुम्हाला बातमी दाखवायला, ती म्हणजे आजची लेटेस्ट परत एकदा बातमी आहे. साम टीव्हीची बातमी आहे. टीव्ही चॅनलवर पण बातमी होऊ शकतात. 30 मे 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे. बातमी वाचा, एकदम झटका देणारी बातमी लाडक्याताईंनो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, या महिलावर कडक कारवाईचे संकेत या ठिकाणी भेटलेले आहेत. आजची लेटेस्ट बातमी आहे. कारवाई देखील होणार. 70 लाख लाडक्या बहिणींना हप्ते भेटलेले नाहीयेत. त्या 70 लाख लाडक्या त्यांच्या सगळ्यावर कारवाई होणार का? त्यांना आतापर्यंत जवळजवळ 20 हप्ते भेटले. 20 हप्ते जर बघितलं, 20 गुणिले 1.5 जर केलं तर जवळजवळ 30,000 रुपये लाडक्या बहिणींना आतापर्यंत भेटलेत. त्या सगळ्या 70 लाख लाडक्या बहिणीवर कारवाई होणार का? या 30 लाख प्रत्येक लाडक्या बहिणीचे 30,000 परत घेतले जाणार का? त्याबद्दल तुम्हाला खूप महत्त्वाची अपडेट दिलोय. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. आजची लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे. चला, काय बातमी बघा. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आले. साम टीव्हीची अपडेट आहे. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कारवाई होणार आहे आणि अपात्र ठरलेल्या महिलांची सखोल चौकशी देखील होणार आहे. खूप महत्त्वाची बातमी आहे लाडक्याताईंनो, तुमची या ठिकाणी सखोल बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. या योजनेचा बेकायदेशीर किंवा नियमाचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्यावर कारवाई केली जाणार सांगण्यात येत आहे. अपात्र असताना नाव न वगळलेल्या आणि नंतर शासकीय छाननी प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या महिलांची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती हाती येत आहे. अजून खाली सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. त्या लाडक्याताईंनो बघा, ज्या ज्या लाडक्याताई अपात्र आहेत, म्हणजे त्याला स्वतःला माहित होतं की आपल्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, त्या लाडक्याताईला माहित होतं की आपल्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे. अशा लाडक्याताईला ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे, अशा लाडक्याताई ज्यांच्या घरामध्ये सरकारी वेतन कोणतरी घेतंय, अशा लाडक्याताई स्वतः त्या सरकारी नोकरदार आहेत. सगळं श्रीमंत असताना, सगळ्या गोष्टी माहीत असताना, अपात्र असताना देखील त्यांनी फॉर्म भरले. फॉर्म भरून पैसे घेतले, हप्ते वसूल केले आणि हप्ते वसूल करून, हप्ते म्हणजे घेऊन पण असं नाही झालं. सरकारने एकदा नियम पण टाळले होते की जर तुम्ही अपात्र असताल तर तुमचे फॉर्म तुम्ही परत घ्या. ते फॉर्म परत न घेता देखील त्यांनी काय केले, या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे घेत राहिल्या. अशा लाडक्या ताईवर कारवाई होत आहे आणि ही कारवाई चालू आहेत लाडक्या. त्याच्यामुळे तुमचं नाव मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, नाव, जिल्हा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं सांगायचं आहे की तुम्ही या गोष्टीमध्ये बसतात का, 2.5 लाखाचं उत्पन्न तुमचं आहे का.
त्याच्यापेक्षा जास्त आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का? ट्रॅक्टर असेल तर काळजी करू नका. ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे का? किंवा तुम्ही स्वतः सरकारी नोकरदार आहात का? तिसरी गोष्ट. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत का? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 5वी म्हणजे तुम्ही ई-के-वाय-सी अपडेट केली काय? पट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं आहे. कारण की या लाडक्या ताईवर कारवाई होणार आहे. त्यांचे पैसे तर वसूल केले जाणार आहेत, वरून त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे ते सरकार आता कठोर कारवाई या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी बघा, अपात्र असताना लाभ घेणाऱ्या महिलावर आता कारवाई होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय नेमकी कारवाई ती पण या ठिकाणी दिलेली आहे. साम टीव्हीची बातमी. अपात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा सखोल पडताळणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या महिला खऱ्या आहेत की बनावट याची तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय पाटील यांनी सांगितलेलं आहे. बघा, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी संजय पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे की लाडक्या ताईंची सखोल या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणाल्या की सर आमचे हप्ते का बंद होईलेत? तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं लाडक्या ताईंनो की तुमची सखोल पडताळणी चालू आहे, तुमची स्क्रुटिनी चालू आहे आणि स्क्रुटिनीमध्ये पडताळणीमध्ये जर तुम्ही आढळलात तर तुमचे हप्ते बंद होणार आहेत आणि वरून जर असं काही सापडलं तर त्याच्यावर तुमच्या कारवाई देखील होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी पट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत भेटलेत आणि तुमच्याकडे या ठिकाणी 4 चाकी वाहन वगैरे काय आहे का? ITR तुम्ही भरतात का? 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का? हे सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, पट सर्वांनी सांगायचे. आणि बघा, एक महत्त्वाची योजनेच्या लाभासाठी शासनाने ई-के-वाय-सी प्रक्रिया बंधनकारक केली होती. सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत लाभ दिला होता. महिलांच्या अर्ज हे 23 एप्रिल वगैरे सगळ्याला माहिती आहे. नंतर दुसरीकडे काही महिलांनी बँक जाऊन ई-के-वाय-सी केल्यानंतर योजनेत हप्ते खात्यात जमा झाले नव्हते अशी तक्रार अधिकाऱ्यांच्या कार्यालयात केली होती. आता या महिलांनी शासकीय कार्यालयात जाऊन थकीत हप्ते देण्याची मागणी केली आहे. बघा, अशा आता बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ते भेटत नाहीत, ज्या खऱ्याच पात्र आहेत. त्यांच्या घरामध्ये ना कोणी सरकारी नोकरदार आहे, ना कोणी 2.5 लाखाचं उत्पन्न आहे, ना त्या ठिकाणी त्यांच्या 4 चाकी वाहन आहे, ना काहीच त्यांच्या घरामध्ये नाही. सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत. त्यांच्याकडे त्यांनी ई-के-वाय-सी पण अपडेट करून घेतली, सगळं कंप्लीट केलंय. 20वा हप्ता त्यांना भेटलाय, 21वा 22वा हप्ता त्यांना भेटला नाही. तर अशा लाडक्या ताईंनी आता या ठिकाणी महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तक्रारी करायला सुरुवात केली. आता मी परत एकदा या ठिकाणी सरकारला विनंती करत आहे, खरंच ज्या लाडक्या ताईंचे खरंच ज्या पात्रतेत बसत आहेत, ज्या गरीब लाडक्या अशा भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहेत, भरपूर सारे मेसेज येत आहेत की सर आम्ही या ठिकाणी काय आहेत, अपात्र नाहीत, आम्ही पात्र आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही सरकारी नोकरदार नाही आहेत, आमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार कोण नाही आहे, आम्ही तर घरात घर पण नाही आमच्याकडे, आम्ही किरायच्या घरामध्ये राहतो, माझे पती किंवा माझे वडील या ठिकाणी मोलमजुरी करतात. अशा लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेत. तर सरकारला विनंती आहे, अशा गरीब लाडक्या ताईंना लवकरात लवकर हप्ते चालू करावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.